होईल समान ज्ञानाला आहे मान ज्ञानाचाच होईल समान। त्यासाठी तुम्ही शिका सावित्रीच्या लेखी ऐका, त्यासाठी तुम्ही शिका सावित्रीच्या लेखी ऐका। तुम्ही सावित्रीचे हा का सावित्रीच्या का, होय मी सावित्री बोलते, सावित्रीबाई ज्योतिबा फुले। आज मला तुमच्याशी बोलायचं आहे। ज्या स्त्री जातीला समस्थान मिळावे, ती शिक्षणाने बहरून जावी, स्वतःच्या पायावर उभी राहावी, म्हणून मी त्या काळाच्या बुरसटलेल्या समाजाविरुद्ध बंड पुकारला। दगड धोंडे यांचाही मारासन केला फक्त आणि फक्त स्त्री जातीसाठी। एक स्त्री शिकली, पुढे गेली, संपूर्ण कुटुंब पुढे जाईल, बुरसटलेल्या विचाराने तिची सुटका होईल। यासाठी मी स्त्री शिक्षणाचा ज्ञानाचा यज्ञ उभारला। परंतु आज खरोखरच मी केलेल्या कार्याची मला लाज वाटते आहे, कारण ज्या स्त्रीला शिक्षण मिळावे, प्रगती व्हावी, तिला समाजात स्थान मिळावे म्हणून मी प्रयत्न केले, कारण तिचा आवाज उमटू नये म्हणून तिथे अस्तित्व उखडून टाकण्याची मोहीम हाती घेतली जात आहे। स्त्री समानतेच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या तुम्ही स्त्रिया उद्याच्या उमलणाऱ्या कळांना गर्भातच कुस्करून टाकण्यास रक्ताळलेल्या हाताने धजावत आहे। पहिली काठी 20 कडाडली, दुसरी कपाळ करंडी धरणी दुबंगली। पहिली काठी 20 कडाडली, दुसरी कपाळ करंडी धरणी दुबंगली। एका वंशाच्या दिव्यासाठी स्त्रीने स्त्रीची भ्रूण हत्या केली, एका वंशाच्या दिव्यासाठी स्त्रीने स्त्रीची भ्रूण हत्या केली। स्त्री जन्माची सुफल कहाणी, स्त्री जन्माची सुफल कहाणी। मग संपूर्ण स्त्री जातीला मी एक प्रश्न विचारते, कुठे गेले तुमचे शिक्षण? आज शिक्षित होऊनही तुम्ही बुरसटलेल्या विचारात लपटलेले आहात। स्वतः स्त्री असूनही सासू आपल्या सुनेला भ्रूण हत्या करायला भाग पाडते। समाजाला दोष देऊन काय फायदा माझ्या बाळांनो? वेळीच सावध व्हा। तुमच्या आसपास शेजारी असे होत असलेल्या अत्याचार तुम्ही सहन करू नका, याविरुद्ध बंड पुकारा। तुमच्यातील न्यूनतेची, दुर्बलतेची भावना झुगारून द्या। तुम्ही आज शिकून सावरून मोठ्या झालात, स्वतःच्या पायावर उभ्या राहिलात, पुरुषांच्या बरोबरीने काम करायला लागलात, स्त्रीच्याच मुळावर का उठलात? तुमच्या प्रत्येकामध्ये सावित्री बाहेर जिवंत आणा आणि या अनिष्ट चालीरीती प्रथा यांना विरोध लढा द्या। तुमची एकजूट दाखवा आणि सन्मानाने जगा। हा एक ज्वलंत बोटावर मोजणे इतका महिला स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करता, इतरांनी गमत बघावी असे घडायला नको। हा एक ज्वलंत सामाजिक प्रश्न आहे। कुठलीही सुधारणा व्यक्तीच्या मनात राहायला हवी, समजायला पटायला हवी। समाजाची विचारसरणी बदलायला प्रत्येकीने पुढे यायला हवी। भावी समाज व्यवस्थेचा विचार करून स्वतःहून स्त्री भ्रूण हत्या विरुद्ध शंख फुंकले पाहिजे। जेव्हा हे तुम्ही कार्य कराल त्या दिवशी सावित्रीबाईचा जन्म हा बालिका दिवस म्हणून साजरा करा। तेव्हा खऱ्या अर्थाने बालिका दिवस हा सार्थकी लागल्याचे मला समाधान मिळेल। एवढी एकच माफिक अपेक्षा तुमच्याकडून ठेवते। धन्यवाद।